हाय मित्रांनो, हे बघा, हे मी गुळाचा पाक बनवत आहे. मला आज लाडू बनवायचे आहेत. तुम्हा सगळ्यांना तर माहीतच आहे, आज सक्रात आलेली आहे. इकडे बघा, आपला पाक तयार होत आहे. थोडासा बाकी आहे. जोपर्यंत ह्याला चाचणी येत नाही तोपर्यंत हे असंच करीत राहायचं असतं. कारण लाडूला मस्त चाचणी बसली पाहिजे ना. थोडासा गुळ आणखी बाकी राहिला आहे. आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, साखरेचे लाडू नेहमी मीच बनवते. आणि माझ्या मिस्टरला तर खूपच लाडू आवडतात. हे बघा, थोडासा गुळाची बाकी. चला आपण बघू इकडं आणखी. सकाळी तर मी तिळं आणि शेंगदाणे मिक्स करून घेतले आहेत. तिळं मस्त भाजून घेतलेत आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेत. आणि शेंगदाणे मी ना असे अख्खे शेंगदाणे नाही टाकत, असे बारीक करून टाकते जरासे, म्हणजे गोळे छान बनतात. मित्रांनो, सकाळचे 6 वाजले आहेत. मी सकाळी उठून हे सगळं करते, कारण नंतर मला वेळ भेटत नाही, मार्केटला जावं लागतं. आता गोळे बनवून मला मार्केटला पण जायचं आहे. सकाळी लवकर उठून मिस्टरला डबा बनवला आणि आता मार्केटला पण जायचं आहे मला गोळे बनवून. मी तुम्हाला गोळे कसे बनवले हे पण दाखवते. बघा मित्रांनो, मला वेळ मिळत नाही तरी पण मी रील बनवते, वेळातून वेळ काढून. बघू आपण गोळे कसे बनवायचे ते. तुम्ही पण बघत राहा वेळा. आणि मी यावेळेस मी अर्धा किलो तीळ आणि अर्धा किलो शेंगदाणे टाकले आहेत. तीळ जरा जास्तच आहेत. प्रत्येक वेळेस मी जरा भरपूर करते, पण यावेळेस जराशी थोडीच करते. तर आपला पाक बघा कसा वर आला आहे, एकदम फ्रेश येतोय मस्त. मित्रांनो, माझा घसा दुखतोय त्यामुळे आवाज जरा क्लिअर येत नाही. मुंबईमध्ये थंडी खूप आहे आणि मला रोज थंडीचा सामना करावा लागतो. सकाळी लवकर उठून जावं लागतं मार्केटला, त्यामुळे जरा सर्दी खोकला येतोय. जोपर्यंत चाचणी होत नाही तोपर्यंत आपल्याला चालवत राहावं लागतं. बघा कसं फेस येतो ह्याला. आणि इथं छोट्याशा प्लेटमध्ये पाणी घेतले मी, कारण पाण्यामध्ये टाकल्याशिवाय आपल्याला कळत नाही चाचणी कशी होते. बघू आपण चाचणी झाली का नाही. मित्रांनो, चाचणी अजून झाली नाही, कारण चाचणी झाल्यावर मस्त तारा तारा लागतात. तसं काहीच नाही. बघू आता किती टाईम लागतो. खूप लवकर करते, कारण मला मार्केटला पण जायचं आहे, उशीर होतो आहे खूप. सकाळचे 6 वाजले बघा, त्यावेळेस करते मी. दिवसभर करायचा प्रयत्न जरी केला तरी दिवसभर वेळ भेटतच नाही. दिवस कुठं जातो ते समजत नाही. तुम्हाला वाटत असं एवढं काम करून सुद्धा रील कशी बनवते, पण मी जेव्हा माझे मिस्टर कामावरून घरी येतात तेव्हा मी घरी जेवण बनवायला येते. आणि मी जेवण बनवत 2-3 का होईना पण रील बनवते. वेळ काढून मी रील बनवते. पण काय करणार, तुम्ही लोक सपोर्टच करत नाहीत. तुम्ही लोक फक्त मोठ्या लोकांना करता, गरीब लोकांना नाही करत. कधीतरी गरिबांना पण करत जा. गरिबाची दुआ लागते, मोठ्या लोकांची नाही लागत. मित्रांनो, अजून 20 मिनिटाचं कसे पण लागतात, कारण चाचणी कडक झाल्याशिवाय गोळे बनत नाही. चला मग मित्रांनो, बघू आपण लाडू झाल्यावर. मी तुम्हाला लाडू पण दाखवते मी कसे बनवले ते. तोपर्यंत बाय सगळ्यांना. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.